मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. चांदाचे बांधा गावाच्या पिंपळपारावर देखील बापू तात्या मामा सगळेच प्रश्न विचारतायत की नेमकं घडतंय तरी काय, आणि जे घडतंय तेच आपण जाणून घेणार आहोत आता बुलेटिनमध्ये. सुरुवात करूयात बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अजूनही वादांगा सुरू असल्याचं चित्र आहे. काँग्रेसनं माघार न घेतल्यास प्रचारातनं उतरण्याचा निर्णय काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेसचे काही नेते दिल्ली हायकमांडशी संपर्क साधणार असल्याची माहिती, आणि बारामतीची उमेदवारी मागे न घेण्यावर काँग्रेसमधील एक गट अजूनही ठाम असल्याची माहिती पुढे येताना दिसते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुष्मिता बधाणी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. सुष्मिता, पहिला मुद्दा, एकतर ही निवडणूक बिनविरोध करावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, आणि आता भाजपकडनं देखील चंद्रशेखर बावनकुळे मनधरणीच्या रिंगणात उतरल्याचं कळतंय. खरंच काँग्रेसचा उमेदवार माघारी घेणार की ही निवडणूक जी आहे ती पार पडणार? ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये बारामती निवडणुकीच्या बाबतीत दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत, ज्यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या सोबत आपण असायला हवं अशा पद्धतीची मागणी थेट प्रदेशाध्यक्षांकडे मांडलेली आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसची उमेदवारी माघार न घेण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. उद्या अंतिम दिवस आहे ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतील. त्यापूर्वी आज काही काँग्रेसचे नेते हे दिल्ली हायकमांडशी संवाद साधणार आहेत. बारामती उमेदवारी कशा पद्धतीनं पक्षाच्या भूमिकेला, पक्षाच्या प्रतिमेला मलिन करणारी आहे याबद्दल सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच दिल्ली हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच सगळी सूत्रही स्पष्ट होणार आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीकडनं सुद्धा यापूर्वी सुद्धा अगदी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत संवाद साधलेला होता. विविध स्तरावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं संवाद साधला जातोय. यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अद्याप भाजपच्या कोणत्याही नेत्यानं काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जागेसाठी किती ठामपणे मैदानात उतरते हे बघणं महत्वाचं राहील. आणि ही निवडणूक जर बिनविरोध व्हायची असेल तर हायकमांड नेमके काय आदेश देतं हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल, कारण दोन्ही बाजूनं मतप्रवाह हे वेगवेगळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक गट हा प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेच्या विरोधात विचार करतोय, तर एक गट भाजपनं यापूर्वी केलेल्या राजकारणाचे दाखले देत, राष्ट्रवादीने सुद्धा यापूर्वीच्या पोटनिवडणुका किती प्रतिष्ठेच्या केल्यात याचे दाखले देत मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी दाखवतोय. त्यामुळे दोन्ही बाजूचा हा सगळा असंतोष संपवण्यासाठी आता दिल्ली हायकमांडच महत्वाची भूमिका घेईल असं म्हणावं लागेल. ईशा, त्यामुळे शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते काय निर्णय घेत आहे, दिल्लीवरनं काय निरोप येतोय, यावरनं आता बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका ठरवेल. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बघूयात, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानीत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतं. आणि यावेळी या नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. बारामती पोटनिवडणुकीचा तिढा सोडवण्याकरता भाजप पुढाकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप नेतृत्वाकडून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्यस्थी करण्याची तयारी आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आता चंद्रशेखर बावनकुळे समोर आले. बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा, आणि खासदार पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. यानंतर आता काँग्रेसकडून प्रयत्न झाल्यास काँग्रेस माघार घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसने जनभावनेची कदर करून उमेदवार देऊ नये असं फडणवीस म्हणालेत, आणि त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. जनभावना काय याची व्याख्या फडणवीसांनी सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर उमेदवार देताना जनभावना नव्हती काय, अशी जनभावना भाजपने पायदळीत उडवल्याची अनेक उदाहरणं देता येतील. तामिळनाडूतून महाराष्ट्राची जनभावना काय सांगता, असा सवाल संजय राऊतांनी विचारला. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे
हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची. गोंदिया जिल्ह्यात तिरोडा इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर फक्त प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचेच फोटो होते आणि यावेळी दिवंगत अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. रायगडमध्ये जशी तटकरेंना अजितदादांची अडचण झाली तशीच आता पटेलांच्या विदर्भातही झाल्याचं दिसतं. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलं की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत असं म्हणत त्यांनी टीका केली. काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे. आता हे सगळ्या गोष्टी रायगडला काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम झाला. अजितदादा या पक्षाच्या कार्यक्रमातल्या फ्लेक्सवरून गायब करण्यात आले. काल गोंदियात एक कार्यक्रम झाला, तिथेही पक्षाच्या कार्यक्रमावरून अजितदादांचा जो फ्लेक्स अपेक्षित होता त्यात फोटो अजितदादांचा वापरला गेला नाही. याचा अर्थ असा आहे की अजितदादांना हळूहळू विस्मरणात ढकलायचं आणि लोकांच्या मनामधून, बुद्धीमधून अजितदादांना संपवायचं. अतिशय खेदाने म्हणायला लागेल की अजितदादांना विस्मरणात ढकलायचा हा जो काही प्रयत्न आहे तो खूप खेदजनक आणि लोकांना अजितदादांना जे प्रेम करत होते, अजितदादांवर ज्यांची निष्ठा होती, त्यांना धक्का देणारा प्रकार आहे. एक महत्त्वाची घडामोड अशी की समरजित घाटगे यांनी आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. समरजित घाटगेंची त्यामुळे पुन्हा ते भाजपवासी झाले, भाजप नेता झाले. समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी शेवटच्या क्षणी पक्ष प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा समरजित घाटगे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी थोरल्या भावासारखेत असं वक्तव्य समरजित घाटगे यांनी केलंय. तसंच यापुढे आता आणखी काही प्रयोग करायचे नाहीत असं सूचक विधानही त्यांनी केलं. की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या AB फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत. आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे. आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे. माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची. आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू. धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता काम करायची आम्हाला संधी मिळते. त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे
मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. आता बघूयात इराण अमेरिकेतील संघर्षाला आज युद्धविराम लागला. हीच संधी साधत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. इराण अमेरिका युद्धाच्या काळात भारताची अवस्था डरपोक उंदरासारखी झाली होती. इतक्या मोठ्या घडामोडी आशियात घडत असताना पंतप्रधान काय करत होते तर टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत विविध नेत्यांमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतायत असा टोला बन यांनी लगावलाय. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी आहे. फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं. याच्यावर तरी बोला. संजय राऊत, तुम्ही कुठल्या ऑपरेटरचं काम करताय? तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेशन करतायत? तुम्ही भोंदू बाबा राऊत सारखं, भोंदू बाबा खरा सारखं संजू बाबा खरात होऊन भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडतायत. नवा धंदा सुरू केलाय. तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेटर म्हणून काम करतायत? तुम्ही मातोश्री ते सिल्वर ओक यांच्यामध्ये वर्षानुवर्ष टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतायत हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही राहुल गांधी ते मातोश्री यांच्यामध्ये दलाली करण्याचं काम करताय हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे.